तुम्हाला कमी किमतीमध्ये वस्तू घ्यायच्या असतील, छोट्या-छोट्या वस्तू डीमार्टमध्ये खूप सुंदर आलेल्या आहेत, तर त्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात आणि त्यांची प्राईस देखील खूप कमी आहे. तुम्हाला जर वाण म्हणून जरी द्यायचं असेल किंवा कोणाला भेटवस्तू म्हणून किंवा तुम्ही हळदी-कुंकू करत असाल, तर त्यासाठी देण्यासाठी देखील ही वस्तू खूप छान आहे. ते प्लास्टिकच्या वस्तू देण्यापेक्षा जे स्टीलचे जे भांडे असतात, छोट्या-छोट्या वाट्या असतात, बाउल असतात, नवीन-नवीन डिझाईनच्या प्लेटा तिथं आलेल्या आहेत आणि तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये मिळतील. वाट्यांची वेगवेगळे डिझाईन आहेत. चांगले 4-5 प्रकार वाट्यांमध्ये मी बघितले, तर एवढे सुंदर डिझाईन आहेत. पितळाची देखील तुम्हाला मिळेल. ती देखील तुम्हाला 40 ते 45 रुपयाला मिळेल आणि तिथे 20 रुपयापासून तर 15 रुपयापर्यंत वस्तू तुम्हाला बघायला मिळतील. काही वस्तू आणि काही डिझाईन आपल्याला डीमार्टमध्ये किंवा अशा मॉलच्या असतात, तिथे आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळे डिझाईन आपल्याला जेव्हा आपण दुकानात वगैरे जातो, तर तेव्हा आपल्याला डिझाईन सांगता येत नाही आणि नवीन-नवीन आपण मागत असतो. पण जर तुम्ही डीमार्टला किंवा कोणत्याही मॉलमध्ये गेले, तर तिथे शो केलेले असतात, तर त्या वस्तू आपल्याला दिसत असतात. तर त्याच्यामध्ये जेवढे छोटे-छोटे बाउल आहेत, एकदम सुंदर, छोटे-छोटे आणि कमी किमतीमध्ये प्राईस देखील तुम्हाला मेन्शन केलेली आहे. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकतात. पितळाच्या वस्तू घ्यायच्या असतील तर पितळाचे देखील खूप सुंदर आहेत. तांबा पितळाच्या ग्लासमध्ये एवढी व्हरायटी आलेली आहे सध्या मार्केटमध्ये, खूपच सुंदर आहे. ते आपण दिवे देखील घेऊ शकतो. जर तुम्हाला हळदी कुंकू करायचं असेल आणि तुम्हाला वाण म्हणून चांगली वस्तू द्यायची असेल, चांगल्या क्वालिटीची वस्तू द्यायची असेल, तर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात. इथे मी जेव्हा डीमार्टमध्ये छोट्या-छोट्या वस्तू म्हणजे वाणमध्ये बघण्यासाठी गेली, तर तेव्हा मला इथे कढई देखील खूप सुंदर आलेल्या आहेत. खूप छोट्या तर मोठ्या साईजमध्ये उपलब्ध आहेत. जर तुम्ही डीमार्टसारख्या मॉलमध्ये जर तुम्ही शॉपिंग करत असाल, तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. जर तुम्हाला छोटे-छोटे कंटेनर आवडत असतील, तर तुम्ही असे कंटेनर देखील खरेदी करू शकता. जसे आपण एखादं मीठ वगैरे ठेवत असतो, त्यासाठी हे खूप सुंदर आहे. बडीशोप ठेवण्यासाठी खूप सुंदर आहे आणि खूप कमी किमतीमध्ये आपल्याला मिळून जाईल. 99ला 2 पॅक तुम्ही बघू शकता. तर यामध्ये एकावर एक फ्री आपल्याला मिळतं आहे. 99ला तुम्हाला इथे 6 डबे मिळत आहे. 6 डबे तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात. जर आपण लोकल असे घ्यायला गेलो तर 30 रुपयाला एक मिळेल, तर आपल्याला 100 रुपयामध्येच 6 डबे मिळत असतील. तर का नको? तर तुम्ही हे स्क्रीन ते जे बाउल बघितले ते मला प्रचंड आवडले. वाण म्हणून देण्यासाठी देखील बेस्ट आहे. जर तुम्ही जास्त प्राईसची वस्तू द्यायचं म्हणत असाल, तर तुम्ही ती खरेदी करू शकतात, कारण ते त्यांना यूजमध्ये देखील येईल. काचेच्या वस्तू बघितल्या तर ते खूपच सुंदर असतात, पण ते आपल्याला सांभाळण्यासाठी खूप कठीण असते. पण जर तुम्ही चांगलं व्यवस्थित सांभाळत असाल, तर खरेदी करू शकतात. ज्या या व्हाईट प्लेट आहेत, ते पण देखील खूप छान आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटी, ग्लास सर्व मिळून जाईल. आधी जेव्हा डीमार्टला जायचो, तर असे व्हाईट प्लेट आहे बॉक्समध्ये असायच्या, पण आता बाहेर काढवलेले आहेत. म्हणजे बाहेर ठेवलेल्या असल्यामुळे आपण दिसून येतात आणि कमी किमतीमध्ये देखील आहेत, तर आपण खरेदी करू शकतो. ते आपल्याला वेगवेगळे कलर्स, वेगवेगळे डिझाईन आपल्याला बघायला मिळते. जेव्हा आपण किराणा करायला जातो, तेव्हा आपण नक्कीच ह्या सेक्शनमध्ये देखील जातो. भांड्यांच्या सेक्शनमध्ये, कपड्यांच्या सेक्शनमध्ये आपण नक्कीच जात असतो. तर तुम्ही तिथे जाऊन हे बाकीच्या वस्तू बघू शकतात. जास्त करून हळदी कुंकुमलाच वस्तू खरेदी केल्या जातात, छोट्या-छोट्या वस्तू. तर तुम्ही हळदी कुंकुमसाठी काचेच्या वस्तू आणि स्टीलच्या वस्तू घेतल्या तर जास्त फायदेशीर असतात. कारण प्लास्टिकपेक्षा त्या वस्तू चांगल्या असतात, टिकाऊ देखील असतात आणि आपल्याला मदत देखील होते, यूज होतात. लोणचं वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही असे कंटेनर घेऊ शकता. तर लोणचं जिथे तुम्ही डीमार्टला जाणार ना, तेव्हा तिथेच फ्रंटला असं शो केलेलं आहे हळदी कुंकूचं सामान. तर तुम्ही अशा पद्धतीने तिथे डेकोरेट देखील केलेलं आहे. तर तुम्ही आकर्षण करण्यासाठी ते केलेलं आहे. पण तिथे जर तुम्ही काचेच्या फक्त 19 रुपयाला काचेची छोटा कंटेनर आहे, एवढं सुंदर दिसतं आहे ते, तर तुम्ही कितीही लोकं बोलवणार तरी ते तुम्हाला देता येईल, एवढं स्वस्त आहे.